गुड मॉर्निंग ऑल. माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? तर आपण लाईव्ह सेशन स्टार्ट करूया. तर निफ्टी ऑलमोस्ट न्यूट्रल ओपनिंग दिलेले आहे. 15 पॉईंट निगेटिव्ह. बँक निफ्टी स्ट्रॉंग निगेटिव्ह दिसते, 155 पॉईंट निगेटिव्ह आहे. ओके, तर मी इथे काही स्ट्राईक प्राइस आजचे ऍड केलेले आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीचे. तर निफ्टीचा जो स्ट्राईक प्राइस, मी सेम स्ट्राईक प्राइस ऍड केलेला आहे. निफ्टी 22,000चा सी आणि 22,000चा पी. तर आर ब्रेकर्स थेरीनुसार आपण त्याचे रेजिस्टन्स फाइंड आउट करायचे आहेत. सीई वर मी क्लिक करतोय. ओके, तर कालचा सीई जो पॉइंट हाय जाऊन आलेला आहे, तो आपल्याला इथं दिसतोय बघा. हाय हाय प्राइस आहे ते 447.95. काल हाय जाऊन आलेला आहे. 447.95 हाय झालेला आहे, किंवा मी 448 घेतोय ते राऊंड फिगर. त्यानंतर लो जाऊन आलेला आहे 53 52.30 आहे, मी 53 घेतोय. आणि क्लोज झालाय 74.85. ऍक्च्युअल मला इथं चार्ट वर जाऊन बघावं लागेल डेच्या कॅन्डल मध्ये क्लोजिंग प्राइस. ओके, ह्या डेच्या कॅन्डलवर मी जर लॉंग प्रेस केला तर मला क्लोजिंग प्राइस दिसते 74.85, म्हणजे 75 मी इथे घेईन. 75. ओके, तर पहिला रेजिस्टन्स आलेला आहे बघा 331. ओके, 331 हा पहिला रेजिस्टन्स आहे. आपण घेऊया 332. ओके, आणि तो ब्रेक केला तर 587. 587 दोनच आपण लावून ठेवूया, कारण एवढी मुवमेंट व्हायचं जरा डिफिकल्ट आहे. 587. ओके, सीईच्या बाबतीत. पीईच्या बाबतीत बघूया आपण. पीईचा जो कालची डे कॅन्डल होते तो हाय जाऊन आलेला आहे 151.55, म्हणजे 152 घेतो मी. 152. लो जाऊन आलेला आहे 5.10, म्हणजे 6. बघा कालची मुवमेंट किती होती मोठी. त्यानंतर क्लोज आहे 97.10, म्हणजे 98 आपण घेऊया. तर 164.67, म्हणजे 164, म्हणजे 166 घेऊया आपण. कधी बाय करायचं, 2 पॉईंट पुढेच ठेवायचे. 166 ला आपल्याला बाय करायचं आहे, त्याचा प्रीमियम. आणि टार्गेट किती आहे? 231. 231. 232 ठेवूया आपण. तो ब्रेक केला 310. 311. आणि तो ब्रेक केला तर 390. तर हे प्रीमियमचे आपण काय काढलेत? आर ब्रेकर सेरीने रेजिस्टन्स काढलेले आहेत. ओके, म्हणजे मला पी कधी बाय करायचंय? 166 ला प्रीमियम केल्यानंतर बाय करायचं. बँक निफ्टीचा आपण पीचा काढून ठेवूया लगेच. काल हाय जाऊन आलेला आहे 574, म्हणजे मी इथं 575 घेतोय. लो जाऊन आलेला आहे 239, आणि क्लोज झालेला आहे 497. तर फर्स्ट रेजिस्टन्स आलेला आहे 635. 635, म्हणजे आपण 638 घेऊया. 2-3 पॉईंट पुढेच बाईंग करायची शक्यतो. 638 ला आपल्याला बाय करायचंय. टार्गेट 773 आहे. 773. देन 971. देन 1169. 638 ला बाईंग करायचंय. ओके, तर आपण इकडे चार्ट ओपन करून ठेवूया. निफ्टी. निफ्टी पी बघा 108 109 ला गेलेला आहे. आपल्याला बाय 166 ला करायचं. बँक निफ्टी पी मला कधी बाय करायचंय? 638 ला बाय करायचं. मी इथं 4 लॉट टाकतोय. 638 टाकतोय. 4 लॉटच्या ऐवजी 5 लॉट टाकू.
पेंडिंग. 600 ला गेलेलं आहे प्रीमियम. आपल्याला बाईंग 638 ला करायचं. 638 क्रॉस करून 642 पर्यंत जाऊन आला. तिथून आपला पुन्हा लॉस चालू झाला. म्हणजे आपल्याला आता इथं काय करावं लागेल, पोझिशन 5 लॉटच्या ऐवजी मी 4 लॉट काढून टाकतोय. 610, 2000 लॉस चालू आहे. तर पुन्हा 638 क्रॉस केला मी ऍड करेल. म्हणजे शक्यतो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय आहे की तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करणं तेवढंच. मग 654, 660 लॉस मध्ये चालला की रिस्क मॅनेजमेंट करणं सगळ्यात महत्वाचा पार्ट. 672 आलो आपण प्रॉफिट मध्ये. 676 ब्रेक करत नाहीये. आपण इकडे चार्ट पण बघूया, चार्ट मध्ये काय दाखवतोय. पुन्हा लॉस मध्ये चालला. लॉस मध्ये चालला की लॉट साईज कमी करा. लॉस वाढत चाललाय. आता मात्र 640, 42 थांबूया आपण. तर जास्त रिस्क घ्यायला नको. 500-600 प्रॉफिटला आपल्याला बाहेर पडूया आपण. टाइम फ्रेम बघूया. टाइम फ्रेम लॉस व्हायला की टाइम फ्रेम रिड्यूस करून बघा. ट्रेंड चेंज होतोय का लक्षात ठेवा. इथं बघा तुम्हाला दिसतोय. ओके, इथं एक सपोर्ट घेतलेला आहे. वीक दिसती सगळ्यांना. ओके, इथे एक सपोर्ट घेतलेला आहे. आता मला हे 5 मिनिटा पण मध्ये दिसत नाही, 3 मिनिटात दिसत नाहीये. 1 मिनिटाला जावा. काय दिसतो आता 1 मिनिटामध्ये जर ही कॅन्डल चुकून ग्रीन व्हायला चालू झाली तर आपल्याला लगेच एक्झिट व्हायचं. म्हणजे टाइम फ्रेम तुम्ही जेवढं हे करचाल, कमी करून बघचाल. आता आपल्याला 400, 700 प्रॉफिट दिसाले. 72, 76, 78 आता ब्रेक केलेला आहे. जाऊ दे, आपण 600-500 प्रॉफिटला बाहेर पडतोय. ओके, गेला बघा 681, 80. कारण 680, 81 पासून पुन्हा रिजेक्शन. ज्यावेळी लॉस होतं त्यावेळी टाइम फ्रेम कधीही रिड्यूस करायचा. म्हणजे तुम्हाला बघा, जो 5 मिनिटात ट्रेंड रिव्हर्सल झालेलं हे दिसणार नाही, जे 1 मिनिटात दिसेल, जे 3 मिनिटात दिसेल. बरोबर आहे. त्यामुळे काय करायचं, एंट्री घेतल्यानंतर ना कॅन्डलचे टाइम फ्रेम कसे बदलायचे. आपल्याला काय करायचंय, शक्यतो टाइम फ्रेम कसं चेंज करायचं, चेंज का करायचा की आपल्याला ट्रेंड रिव्हर्सल व्हायला का दिसेल. आता बघा, हे 1 मिनिटामध्ये मला ट्रेंड रिव्हर्सल कधी कधी दाखवतो, तो 3 मिनिटात मला दाखवत नाहीये. ओके, किंवा मी जर 5 मिनिटाचा ठेवला तर बघा अजून तो रेडच दाखवतो. मग आपण इथे कधी कधी कन्फ्युज होतो. ओके, आता ऍज पर आर ब्रेकर्स थेअरीनुसार जर तुम्ही बघितला तर आपलं काय हे आहे, 635 ब्रेक केला तर कुठपर्यंत जाईल तो, 773 तुम्हाला इथे दिसेल. पण लक्षात ठेवा, ह्याच्यात काय होतं की आपण शक्यतो जास्त वेळ 500-1000 झालं तुम्ही बाहेर पडा. आणि जर तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर कमीत कमी 1 किंवा 2च लॉटवर रिस्क घ्या. जास्त लॉटवर रिस्क घ्यायची नाही. ओके, नाहीतर पुन्हा काय होऊन जातो, तुमचा पूर्ण प्रॉफिट हा लॉस मध्ये कन्वर्ट होतो आणि तिथून पुन्हा आपण रिव्हेंज मध्ये जातो. आता आपण 2 लॉट घेऊन ठेवलेला आहे 773. आता मी इथं स्टॉप लॉस काय लावेन, इथे जो काही 635 ब्रेकआउट होता, बरोबर आहे, 635 जो ब्रेकआउट होता तो तोडल्यानंतर ना तो 773 ला जायला पाहिजे. बरोबर आहे. मग अशा वेळी जर तुमची 635 ला असेल तर तिथून एक 5 ते 10 पॉईंट खाली घ्या. पण कधी कधी जर तुम्हाला मोठी रिस्क घ्यायची असेल तर ह्याचा पिवोट 437 आलाय, तर तो पिवोट तुम्ही कन्सिडर करू शकता ऍज अ स्टॉप लॉस. बरं, आता इथे प्रीमियम का वाढत नाही हे बघण्यासाठी पुन्हा काय करायचं, आपण चार्ट वर जायचं. ओके, आकड्यांनाच बघत बसायचं नाही, इथं काय दिसतंय ते बघायचं आणि टाइम फ्रेम कमी करून ठेवून बघायचा. तर तुम्हाला ट्रेंड रिव्हर्सल होतोय का हे दिसेल. अजूनही बेरिश ट्रेंड आहे 1 मिनिटामध्ये. सर मी कोणता टाइम फ्रेम सिलेक्ट केला पाहिजे कॅन्डलस्टिक, तसं काहीच नाही आहे. तुम्हाला कंटिन्यू चेंज करून बघावं लागतं ट्रेंड रिव्हर्सल होतोय का. ओके, तर ते तुम्हाला कोण दाखवेल, कमी मिनिटाचे टाइम फ्रेम. तुम्हाला आता तुम्हाला इथं दिसायला चालू झाला बघा, ट्रेंड रिव्हर्सल होताना दिसतोय ते. बरोबर आहे. मग अशा वेळी तुम्ही त्या पोझिशन मध्ये थांबण्यात अर्थ नाही. आता आपण इथं स्टॉप लॉस लावून टाकूया. 663 ला आला, मी ते 620 आणि 621 हा स्टॉप लॉस लावून ठेव. एक मोठी रिस्क घेऊया, कारण ऑलरेडी
ब्रेकआउट नंतर ना आपण 500-600 प्रॉफिट काढलेलं आहे. जरी पुन्हा एंट्री घेतलात आणि लॉस चालू झालं तर सगळ्यात पहिल्यांदा फोकस कशावर करायचा? स्टॉप लॉसवर. म्हणजे आपण जे करतो ते ट्रेडिंग मी लाईव्ह ट्रेडिंग मध्ये दाखवतोय. आपण बऱ्याचदा काय करतो, एकदा प्रॉफिट झालं पुन्हा एंट्री घेतो आणि पुन्हा एंट्री घेतल्यानंतर लॉस व्हायला चालू झाला, समजून घ्या की ट्रेंड रिव्हर्स होतोय आणि आपण एक कुठला तरी स्टॉप लॉस फिक्स ठेवला पाहिजे, की तेवढ्या लॉसला आपल्याला एक्झिट व्हायला पाहिजे. आणि जेवढं तुम्ही कमी लॉस मध्ये बाहेर पडचाल तेवढं तुम्हाला कॅपिटल राहील नेक्स्ट ट्रेड करायला आणि तुम्ही पुन्हा तो लॉस कव्हर करायला तुम्हाला जास्त बर्डन येणार नाही. बघा ट्रेंड रिव्हर्सल झालं हे कुठल्या मिनिटात दाखवतोय मला? 1 मिनिटामध्ये दाखवलं. तेच मी जर 5 मिनिटामध्ये गेलं तर बघा आता इथे पण दाखवतोय. ओके. तेच तुम्ही जर मोठा टाइम फ्रेम घेतला तर तुम्हाला 15 मिनिटामध्ये बघा आणखी रेडच दाखवतोय. ओके. तर अशा बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळे ट्रेंड रिव्हर्सल व्हायला की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? टाइम फ्रेम चेंज केला पाहिजे. बघा आपला स्टॉप लॉसच उडवला तो डायरेक्ट. ओके. तर हे ह्या पद्धतीने आपल्याला काम करतात. आता 9:21 झालेले आहेत. निफ्टी तर न्यूट्रलच आहे. बँक निफ्टीने मात्र पुढचं आपल्याला काय दिलं होतं? सिग्नल दिला होता. आणि काय सिग्नल होता? 635 क्रॉस केल्यानंतर कुठेपर्यंत जाईल? 773. पण तो नियर अबाउट 701 पर्यंत गेला. म्हणजे तुम्हाला ब्रेकआउट दिल्यानंतर 20 पॉईंट ते 30 पॉईंट तर नक्कीच आर ब्रेकर्स हा काय देतो? टार्गेट देतो. आता मी स्टॉप लॉस लावला म्हणून बरं झाला, नाहीतर प्रीमियम बघा आणखी किती खाली गेला. ओके. तर तुम्ही हे शिका लाईव्ह सेशन. पैसे प्रॉफिट कसं होतं हे बघू नका. जर माझं लॉस व्हायला चाललं तर मी काय डिसिजन घेतला पाहिजे? बरोबर आहे. मी टाइम फ्रेम काय बघितलं पाहिजे? मी स्टॉप लॉस कसा लावला पाहिजे? लाईव्ह सेशन मध्ये नाही ह्या गोष्टी शिका. कसे पैसे मिळतील, कसे प्रॉफिट काढता येईल हे बघू नका. कारण पैसे तुम्हाला जर मार्केट ट्रेंड असेल तर मित्रांनो सगळ्यांनाच पैसे मिळतात. मार्केट 22 दिवसामध्ये फक्त 4 ते 5 दिवस ट्रेंडिंग मध्ये असतो. 14 ते 15 दिवस हा न्यूट्रल असतो, साईडवे असतो, वोलाटाईल असतो. मग अशा वेळी डिसिजन मेकिंग तुमची चांगली व्हायला पाहिजे. बरोबर आहे. असे बाकीचे 4-5 दिवस तर तुम्ही काही न करता पैसे मिळून जातात. बरोबर आहे. म्हणजे तिथं तो ज्यांना शेअर मार्केटचं नॉलेज नाही तेही 10-12 हजार सहज काढून टाकतात. ओके. तर ज्यावेळी मार्केट न्यूट्रल असतं, साईड वे असतं, ओके, ओलाटाईल होतं, तर त्यावेळी माझे डिसिजन कसे असले पाहिजे, मी कसं स्टॉप लॉसला रिस्पेक्ट केलं पाहिजे, तर ह्या गोष्टी आपण इथं बघितल्या पाहिजेत. आता नेक्स्ट पार्ट आपण बघूया की ऑलमोस्ट निफ्टी तर बघा न्यूट्रल झालेले आहे. निफ्टीचा पीई मला कधी बाय करायचंय बघा, 166 ला बाय करायचंय. ओके. वन डे मध्येच तो तोडला, नाही तर 9:30 म्हणजे 15 मिनिटाचा आपण आर ब्रेकर्स बघूया. त्याच्या आधी आता बघूया आज टॉप गेनर किंवा टॉप लुजर कोण आहे. 9:23 झालेले आहेत. तर टॉप गेनर मध्ये आलेला आहे कोल इंडिया आणि टॉप लुजर मध्ये आलेला आहे टाटा स्टील. आता आपण चेक करूया कोल इंडियाचा चार्ट. चार्टला काय प्रॉब्लेम झालाय? ऑलरेडी गनचा तो पहिला रेजिस्टन्स 420 तोडलेला आहे, त्याचा टार्गेट आहे 428. म्हणजे मुवमेंट आपल्या हातून गेलेली आहे. ओके. ऑलरेडी तो टार्गेटच्या जवळ गेलेला आहे, त्यामुळे अशात पुन्हा जाण्यात काही अर्थ नाही. सेकंड बघूया, टाटा स्टील हा टॉप लुजर मध्ये आहे. तर टाटा स्टील सर्च करून बघूया. हम्म.
टाटा स्टील खाली आला पण सपोर्ट घेतलेला आहे, त्यामुळे ह्याती मुवमेंट नाहीये. ओके, 52 वीक हायला कोण आलेलं आहे का चेक करूया. कोणीच नाही आहे. 52 वीक लोला दोन आलेले आहेत बघा, HUL आणि UPL. HUL just on any level. HUL नी हा जो आहे 2230चा सपोर्ट ब्रेक केलेला आहे. 2255 पर्यंत जाईल, तर तो आपल्याला चेक करायचा. 2330 हा सपोर्ट तोडलेला आहे, तर 2255 पर्यंत तो जाईल. बरोबर आहे. पण सध्या इथे ग्रीन कॅन्डल आपल्याला दिसते. आपण वन डे मध्ये चेक करूया कसा दिसतोय तो. वन डे मध्ये पण तो सपोर्ट घेऊन आता वर जाताना दिसतोय, कारण कालच वन डे मध्ये त्यांनी सपोर्ट तोडला होता. दुसरा आहे UPL. ओके, UPL नी पण सपोर्ट घेतलेला आहे, त्यामुळे जे स्टॉक ट्रेंडिंग मध्ये दिसत आहेत त्याच्यामध्ये सगळीकडे सपोर्ट आहे. इथे आपल्याला ट्रॅप व्हायचं नाहीये. ओके, तर पुन्हा आपण आपल्या आपल्या इंडेक्स मध्ये येऊया. 588, 927 झालेले आहेत. आपल्याला आता बघायचं आहे बघा, 552 ला गेला आपलं, आपण स्टॉप लॉस लावलो म्हणून बरं झालं, अदरवाईज आपला भरपूर मोठा लॉस झालेला असता. निफ्टी सी 7 तर आपल्याला फार मोठा टार्गेट आहे वन डे मध्ये. आता आपण इकडे 15 मिनिटाचा टाइम फ्रेम ठेवायचा आहे, तर 15 मिनिटाचे कॅन्डल आणखी 3 मिनिट राहिलेले आहेत. ओके, तर 15 मिनिटामध्ये आपल्याला चेक करायचं आहे. तोपर्यंत आपण चार्ट बघूया, चार्ट नुसार काय काय दिसतं. तर निफ्टी बघूया आपण. हा, निफ्टी इथं जर तुम्ही बघितला तर 50 MA चा सपोर्ट वन डे मध्ये घेतलेला आहे, तर प्रोबॅबिलिटी आहे रिव्हर्स जाण्याची. डे एंड पर्यंत निफ्टी आपल्याला 22,150 पर्यंत मे बी प्रोबॅबिलिटी आहे वर जाण्याची, कारण 5 MA आणि कॅन्डल मध्ये गॅप आहे, ट्रेंड रिव्हर्सल होऊ शकतो. ओके, पण जर 21,800 ब्रेक केला, 21,800 पण स्ट्रॉंग सपोर्ट आहे, गनचा सपोर्ट आहे, 50 MA चा सपोर्ट आहे. ओके, तर 21,800 जर ब्रेक केला तर तो 21,400 किंवा 21,100 पर्यंत पुन्हा खाली येईल. ओके, RSI आणखी स्ट्रेंथ वीकच दाखवतोय त्याचा. बरोबर आहे, पण पुढे तो 40 पर्यंत जाईल, तिथे पुन्हा तो सपोर्ट घेण्याचे चान्सेस आहेत. ओके, तर निफ्टी ओव्हरऑल आज ट्रेंड रिव्हर्सल जर झाला, ओके, आफ्टरनून नंतर, तर तुम्हाला इथं दिसेल की 22,150 पर्यंत निफ्टी हा टच करेल. पण जर समजा आणखी खाली पडला आणि 50 MA किंवा 21,800 तर हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. लक्षात ठेवा, चुकून जर मार्केट खाली पडत चाललाय आणि 21,800च्या जवळपास आला तर थोडा अलर्ट व्हा, प्रॉफिट बुकला जावा. ओके, तसंच पोझिशन होल्ड ठेवू नका, कारण तिथून ते स्ट्रॉंग रिव्हर्स होऊ शकतो. बरोबर आहे. तर बँक निफ्टीचा अनालिसिस जर बघितला आपण, बँक निफ्टीने पण 50 MA ला सपोर्ट घेतलेला आहे बघा. ओके, EMA मध्ये जर बघितला तर 50 EMA ला बँक निफ्टीने सपोर्ट घेतलेला आहे, आणि जर तो ब्रेक 50 MA पासूनच आपण तो बघितला नाही आणि आपण तसंच होल्ड ठेवलाय का, तिथून प्रीमियम गेला नाही ते पण आपल्याला समजलं पाहिजे. तिथूनच तो ट्रेंड रिव्हर्स केलेला आहे. ओके, 50 MA पासून. आता अशा वेळी बऱ्याचदा काय होतं, ज्यावेळी 50 MA चा किंवा 200 MA चा सपोर्ट येतो, त्यावेळी बऱ्याचदा काय होतो, थोडं खाली पडल्यासारखं होतं, आपण एंट्री घेतो आणि पुन्हा बॅक सपोर्ट करतो, पुन्हा तो वर जातो, आणि इथं बऱ्याचदा आपल्याला लॉस व्हायला चालू होतात. त्यामुळे अशा मार्केटमध्ये थोडं आपण अलर्ट राहिलं पाहिजे. इथं जरी बघितला तर 5 MA चा आणि कॅन्डलचा गॅप आहे डे मध्ये. जर ट्रेंड रिव्हर्सल झाला तर बँक निफ्टी कुठेपर्यंत वर जाऊ शकते, तर बँक निफ्टी 47,100च्या जवळपास बँक निफ्टी पुन्हा अपसाइड जर मोमेंट बनला तर तेवढ्या वर जाण्याची शक्यता जास्त आहे, 47,100. आणि जर डाऊनसाइड जर म्हणलं, तर जर तो 50 MA ब्रेक केला तर मात्र तो 46,300 पर्यंत खाली येईल.
आणि जर तुम्ही आता जर ट्रेड करत बसलात तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन की तुम्ही आता इथे ट्रॅप मध्ये येणार. ओके, जर आज चांगली मोमेंट तुम्हाला कॅच करायची, आज एक्सपायरी आहे निफ्टीची, मोमेंट नक्कीच चांगली बघायला मिळेल. जर तुम्ही बघितलात बघा, निफ्टी सीईपी दोघांचा प्रीमियम सेमच झाला बघा स्ट्राईक प्राईसचा, जे न्यूट्रल झोनला सध्या तो चाललेला आहे. ओके, तर अशा वेळी शक्यतो ट्रेड अवॉइड करा, अपॉर्च्युनिटीची वेट करा. मार्केटमध्ये हाच सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. एक ना एक अपॉर्च्युनिटी आपल्याला येतं आणि जिथे आपल्याला चांगला प्रॉफिट होऊन जातो. 9:30 झालेले आहेत. आपण पीईच्या बाबतीत आधी बघूया. तर आर ब्रेकर्स नुसार आपल्याला बघायचंय. ओके, तर आधीची 15 मिनिटाची कॅन्डलवर मी क्लिक करतोय. तर हाय जाऊन आलेला आहे 702, लो गेलेला आहे 526 आणि क्लोज झालेला आहे 585. 682 ला आपण बाय करू शकतो. ओके, 682 ला. तर इथं मी ऑर्डर टाकून ठेवतो 5 लॉट. 682 म्हणले की मी 685 टाकून ठेवतो, 685 ला. ओके, तर ऑर्डर पेंडिंग झाली. ऑर्डर टाकून ठेवायचं, मला माझ्या ट्रेड प्लॅनवर विश्वास आहे, त्यामुळे मी ऑर्डर टाकून ठेवतो. तिथं आल्यावर घेऊ, लेट एंट्री होते, किंवा आताच घेऊन ठेवू अर्ली एंट्री होते, दोन्ही कंडिशन मध्ये लॉस होतो. ओके, तर प्रॉपर आपल्या ट्रेड प्लॅनच्या सिग्नलला आपण एंट्री घेतली पाहिजे. सीईच्या बाबतीत पण बघूया. 15 मिनिटामध्ये किती हाय जाऊन आलेला आहे, 460. आता मी तर ऍट द मनी ते जवळपास घेतलेला असतो. तुम्ही आउट ऑफ मनी मध्ये हे ट्रेड प्लॅन बनवायचा. 360, 405, 458 ला. कधी बाय करायचंय? 458 ला. दोन्ही ऑर्डर आपण ठेवून टाकलेले. आता याची व्हॅलिडिटी किती वाजेपर्यंत आहे? 9:45 9:40 मिनिटालाच मी दोन्ही ऑर्डर कॅन्सल करणार जर एक्झिक्यूट झाले नाही तर एक्झिक्यूट झाले तर एक्झिट करून टाकायचं. पुन्हा आपण 9:45 ला पुढचा ट्रेड प्लॅन बनवू शकतो. चार्ट कडे येऊन बघूया आपण, चार्ट काय दाखवतोय. हा 1 डेचा आहे, 5 मिनिटाचा टाइम फ्रेम बघूया आपण. 5 मिनिटामध्ये काय दाखवतोय बघा. तोच 5 MA आता रेजिस्टन्स म्हणून ऍड करतोय. रेड कलरचा जो आहे तो काय म्हणून ऍड करतोय? रेजिस्टन्स. निफ्टी तर पूर्ण न्यूट्रल झोनला आहे. निफ्टीमध्ये तर आपल्याला काय मुवमेंट भेटणार नाहीये. बँक निफ्टी पण जर बघितला तर थोडी त्याच्या मोमेंट येऊ शकते, पण तरी सध्याही तेही न्यूट्रलच आहे. 250, 260. ओके, 10-20 पॉईंटचाच फरक इथं पडताना दिसतो. जरा 5 MA ब्रेक करून वर गेला तर आपल्याला कॉल साईडचा ट्रेड जो आहे तो एक्झिक्यूट होईल. कितीला एंट्री आहे आपली? 458 ला आहे. 420 ला गेला बघा, 423. 458 क्रॉस केल्यानंतर कुठपर्यंत जाईल तोही बघून ठेवूया आपण. 508 पर्यंत जाईल. नवीन आला का? टॉप अदानी एंटरप्राइजेस टॉप गेनर मध्ये आला. ट्रेडिंग व्यू मध्ये चेक करूया. गनचा काही तोडलाय का? रेजिस्टन्स
तोडलाय बघा. आता याचा टार्गेट किती आहे? 30.70. पण आता एक 5 MA दिसतंय, तर 5 MA आणि कॅन्डल मध्ये गॅप आहे. थोडं वेट करावं लागेल, कारण इथून थोडं रिव्हर्स येण्याची शक्यता आहे. अदानी एंटरप्राइजेस. आपण अदानी एंटरप्राइजेस बघूया. काय दाखवतोय? 2919 अदानी एंटरप्राइजेस. हम्म. कारण 5 MA चा गॅप असल्यामुळे तो 5 MA ला टच करायला खाली येईल. त्यामुळे मी इथे एंट्री घेत नाही. जर त्याच्या वर पुन्हा गेला, 5 MA चा गॅप कंटिन्यू करून जर वर गेला, तर आपण इथं घेऊ शकतो. आपण इथे ऍड करून ठेवूया अदानी एंटरप्राइजेस. इक्विटी 2986 चालू आहे. रेजिस्टन्स किती आहे? 2980. ठीक आहे. आता आपण बाय करूया आणि स्टॉप लॉस लावून ठेवूया. इंट्राडे. इंट्राडे 36-30 क्वांटिटी घेऊन टाकूया आपण. लिमिट जर्जी मार्केट. आता याचं टार्गेट किती आहे बघा? 30.70 आहे. पण ह्याच्या आधी तुम्ही थोडं लक्ष दिलात, 5 मिनिटामध्ये जर लक्ष दिलात, तर इथे 200 EMA दिसतोय 30:59 तर तो एक तुम्हाला त्रास देणार आहे. हे जर मी वन डे मध्ये जर कन्सिडर केलं, वन डे मध्ये बघूया. वन डे मध्ये पण 30.70 ला 5 MA आहेत. ओके. पूर्ण 15 मिनिट, म्हणजे 10 मिनिट झालं मार्केट बघा, बँक निफ्टी आणि निफ्टी दोन्ही पण न्यूट्रल साईडला झाले. सीईचा प्रीमियम वाढत चाललेला आहे. आपण इथं चेक करायला पाहिजे होतं. 86.90 जे 87, त्यानंतर 39 आणि 78. 97 ला एंट्री आहे. 94 पासूनच रिटर्न आला बघा. ठीक आहे, म्हणजे आपलं काही मिस झालं. आता अदानी एंटरप्राइजेसने ब्रेकआउट तर दिलेलं आहे. मग त्याच्याऐवजी आपण अदानी एंटरप्राइजेसचा सीई घेतला तर चालेल का? तर तो थोडं रिस्क येतो आणि हा स्टॉक येतो. स्टॉक मध्ये जर आपल्याला काय करावं लागतं, काळजीपूर्वक ट्रेड करावं लागतं. बरोबर आहे. तर याचा लॉट साईज आहे 300चा. एक लॉटला 36-37 हजार. इथे स्टॉक ऑप्शन मध्ये ज्यावेळी आपण जातो, त्यावेळी आपल्याला बऱ्याचदा काय होतं की रिस्क मॅनेजमेंट करायला त्रास होतो आणि ते लॉट साईज मोठे असल्यामुळे सडनली आपल्याला मोठे लॉसेस दिसायला चालू होतात. 400-500 आपल्याला प्रॉफिट चालू आहे. आता हेच ज्यावेळी आपण ह्याच्यात जाऊया ऑप्शन मध्ये, बघा सायकोलॉजी कशी बदलते. म्हणजे मी घेऊन दाखवतोय तुम्हाला. ठीक आहे, आपला लॉस तर कव्हर आला. आता हे 900 प्रॉफिट दिसतं बघा, डायरेक्ट सडनली 400-800 ला येतात.
कारण इथे थिटाचा मोठा इम्पॅक्ट व्हायला चालू होतो. चला, आपला लॉस तरी कव्हर झालेला आहे. आपण आधी ऑप्शन मधून बाहेर पडूया. हे चालेल. आणखी बघा, इक्विटी मध्ये मला 900 रुपये प्रॉफिट झालेला आहे. इक्विटी पण बेस्ट आहे मित्रांनो. बघा, आपला सगळा लॉस कव्हर झालेला आहे. 1000 रुपये प्रॉफिट, प्रॉपर आपली एंट्री झालेली आहे. ओके, तर आपला सगळा लॉस कव्हर झालेला आहे. इथे बघा, आणखी निफ्टी बँक निफ्टी दोघांनी आपल्याला सिग्नल दिले नाही. ते आपला 1700 लॉस कव्हर होऊन 45 लॉसला आलेला आहे. ओके, इक्विटी मध्येही भरपूर ताकद आहे. आता इथे आपण 30च क्वांटिटी घेतले. समजा तुम्ही अशा स्टेजमध्ये हळूहळू तुम्ही सायकोलॉजी डेव्हलप करायचे. 1 लाखाचे घेतलात किंवा पुढे तुम्ही 5 लाखाचे घेतलात, हेवी क्वांटिटी घेतलात, तरी पण तुम्हाला इथे चांगला प्रॉफिट होतो. अदानी एंटरप्राइजेस बघा, आपला पुन्हा बाईंग प्राइसच्या खाली गेला तो प्रीमियम. 1000 रुपये मिळाले, बाहेर पडणं महत्वाचं आहे. ओके, थोडं रिजेक्शन येतं. आता हे रिजेक्शन का आलं हे तुम्हाला वन डेच्या कॅन्डल मधून दिसणार नाही. बरोबर आहे. 5 मिनिटांमध्ये काय झालं बघा, 5 MA आणि कॅन्डल मध्ये गॅप तयार झाला. तो आता रिस्पेक्ट करायला थोडं खाली येणार. ओके, त्यामुळे माझे प्रीमियम इथे कमी होणार. पण गन नुसार त्याचा टार्गेट 30-70 आहे. ऍटलिस्ट 30-60 पर्यंत तो नक्कीच जाईल. ओके. बँक निफ्टी प्रीमियम 545-46 तेवढाच राहिलेला आहे. सीईचाही न्यूट्रल आहे. निफ्टी पी सी थोडा वाढला होता, पण जो टार्गेट आपल्याला पाहिजे होता तिथपर्यंत तो गेलेला नाही. ओके, तर ओव्हरऑल काय आहे, न्यूट्रल आहे. मोमेंट आज येणार, लक्षात ठेवा. पण मोमेंट कधी येईल, मे बी आफ्टरनून नंतर येईल. ओके, फक्त वॉच ठेवा. सगळ्यात इम्पॉर्टंट काय की तुम्हाला 5.25 तास बसता येणं महत्वाचं आहे. अपॉर्च्युनिटी कधी येईल त्यावेळी तुम्हाला एंट्री घेता आली पाहिजे, प्रॉफिट घेता आलं पाहिजे. बरोबर आहे. तर इथे हेच महत्वाचं आहे की कधी कधी आपली एनर्जी डाऊन होते. जी एनर्जी स्ट्रॉंग एनर्जी असते 9:15 ते 10 पर्यंत. त्याच्यानंतर आपण न्यूट्रल होतो आणि चुकीचे डिसिजन घेऊन ट्रेड घ्यायला चालू करतो, आणि तिथे मात्र आपले लॉसेस होतात. आणि जर सकाळी प्रॉफिट झाला असेल तर शक्यतो 5 तास कसं शांत बसता येईल ह्याचाही विचार करा. पुन्हा पुन्हा मार्केटमध्ये जाऊ नका. ओके, तर आपण पुन्हा एकदा लास्ट अनालिसिस बघूया. निफ्टी 50 काय दाखवतोय चार्ट मध्ये. तर इथे 5 MA तर 5 मिनिटांमध्ये दिसतो. आपण वन डे मध्ये अनालिसिस करूया. वन डे मध्ये काय आहे. वन डे मध्ये जर माझ्या थेरीनुसार जर म्हटलात तर 5 MA आणि ह्या कॅन्डल मध्ये गॅप आहे. आणि असं ज्यावेळी होता आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे, 95% तो 5 MA ला रिस्पेक्ट करायला वर जातो. त्यामुळे कोणी सी कॅरी सर सी घेऊन ठेवू का, तर तुमची लॉस मध्ये जाताल मित्रांनो. कारण हा कधी जाईल माहिती नाही, तोपर्यंत तुमचा थिटा ऍक्ट होतो, प्रीमियम डिके होतो. लक्षात ठेवा, हे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके, तर बायर्सना पोझिशन जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. ओके, आणि जर खाली पडला तर पुन्हा स्ट्रॉंग सपोर्ट हा 50 MA चा असेल निफ्टीच्या बाबतीत. आणि जर बँक निफ्टीच्या बाबतीत जर म्हटलात, बँक निफ्टी, हा, बँक निफ्टी मध्ये पण आपल्याला इथं 5 MA चा आणि कॅन्डलचा गॅप दिसतोय. ओके, ह्या गॅप मध्ये 47-100 पर्यंत प्रोबॅबिलिटी आहे. ओके, पण आणि जर समजा हा 50 MA चा जर खाली आला तर कुठपर्यंत फॉल होईल, 46-300. त्याच्या खाली एक मी लाईन ड्रॉ करून ठेवलेली आहे ब्ल्यू कलरची, 46-228. ओके, बँक निफ्टी मात्र त्याचा आरएसआय स्ट्रॉंग रिजेक्शन तर दाखवतोय. बँक निफ्टी मध्ये आरएसआय 200 जी ब्लॅक लाईन दिसते त्यालाही तो क्रॉस केलेला आहे. पण हा जोपर्यंत गॅप असेल तोपर्यंत तुम्हाला प्रॉपर ट्रेंड तो देणार नाही. लक्षात ठेवा, हा ज्यावेळी आतापर्यंत 5 MA कॅन्डल मध्ये गॅप आहे तोपर्यंत प्रॉपर ट्रेंड हा भेटत नाही. ओके, मोस्टली 95% कॅन्डल ही 5 MA ला रिस्पेक्ट करायला जाते. तुम्ही बघा इथे सगळीकडे बघा, कुठली कॅन्डल अशी आहे का 5 MA ला सोडून गेलेली आहे. जर सोडून गेला असेल, आता ही कॅन्डल दिसते बघा तुम्हाला, ग्रीन कॅन्डल, हा 5 MA ला सोडून वर गेला होता, पुन्हा 5 MA ला टच करायला खाली आला. आता इथे 5 MA सोडून खाली आला होता, पुन्हा 5 MA टच करायला वर आला, ट्रेंडच रिव्हर्स करून टाकतो. ओके, तर ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष ठेवा.
ओके, 5 MA मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील ट्रेंडच्या बाबतीत. आणि जोपर्यंत हा गॅप राहील मित्रांनो, तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेंड भेटणार नाहीये. तो थोडा वर गेल्यासारखं येईल, सीई करेल, परत खाली येईल, पी ला जाईल. ओके, तुम्ही त्यात ट्रॅप होचाल. त्यामुळं एकतर 5 ला टच करू द्या, तिथून एक स्ट्रॉंग मुवमेंट अपसाईड जाईल किंवा स्ट्रॉंग मुवमेंट डाऊन साईड येईल. त्यावेळी मात्र तुम्हाला चांगले पैसे मिळतील. ओके, चालेल. बाकीचा पार्ट आपण उद्या लाईव्ह सेशन नसेल, उद्या शुक्रवार आहे, मोस्टली काही न्यूट्रल असेल. पुन्हा मंडे पासून लाईव्ह सेशन आहे. उद्यापासून आपलं लाईव्ह बॅच चालू होते, ऑनलाईन बॅच रात्री 9 वाजता चालू होते. आणि ही ऑनलाईन बॅच कुणासाठी आहे? ज्यांना ऑलरेडी स्टॉक मार्केट माहित आहे. बरोबर आहे, याच्यात मी काही बेसिक शिकवणार नाहीये. बरोबर आहे, ज्यांना ऑलरेडी स्टॉक मार्केट माहित आहे अशाच लोकांसाठी ते ऑनलाईन बॅच आहे. त्याची फी 10,000 ठेवलेली आहे. तर जे जे इंटरेस्टेड आहेत ते आज रजिस्ट्रेशन करून घ्या. बेसिक त्यात काही नसेल, डायरेक्ट डे ट्रेडिंग, इक्विटी डे ट्रेडिंग, ऑप्शन डे ट्रेडिंग, फॉरेक्स डे ट्रेडिंग, कमोडिटी हेच त्यामध्ये शिकवलं जाईल आणि त्याचीच प्रॅक्टिस घेतली जाईल. ओके, तर ज्यांचे ज्यांचे कोणी फ्रेंड्स रिलेटिव्ह इंटरेस्टेड असतील तर त्यांनाही तुम्ही सांगा. ओके, थँक्यू. ह्याची रेकॉर्डिंग मी पुन्हा ग्रुप आपल्या युट्यूब चॅनलवर टाकेन. तर युट्यूब चॅनलवर तुम्ही पुन्हा बघू शकता. थँक्यू.